आणि आता कोल्हापुरातून एक बातमी समोर येते। कोल्हापुरात मनसे आक्रमक झालेली आहे। शेतकऱ्यांना विनाट सरसकट कर्जमाफी द्या अशी मागणी आहे। जिल्हाधिकारी कार्यालयावर विराट मोर्चा काढण्यात आलाय। या मोर्चात बैलगाडीसह मोठ्या संख्येने कार्यकर्ते सहभागी झाल्याचं पाहायला मिळत आहे। आज मला शासनाला आणि प्रशासनाला एकच सांगायचं आहे, ज्यावेळी शेतकऱ्यांची कर्जमाफी होईल प्रशासनानं कुठलीही चूक त्या शेतकऱ्याच्या बाबतीत होता कामा नये। जेवढं काय नियोजन होईल तेवढं शेतकऱ्यांना केलं पाहिजे। आणि सर्व शेतकऱ्यांना मी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे विनंती करतो, संपूर्ण जिल्ह्यातील शेतकऱ्यांना विनंती करतो की कर्जमाफी झाल्यानंतर कुठल्याही ऑफिसला तुम्हाला अडवलं तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची कधीही संपर्क साधा। तर जळगावमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनाचं सराफा असोसिएशन कडून स्वागत करण्यात आलंय। हे आवाहन सामान्य नागरिकांसाठी नसून मोठ्या गुंतवणूकदारांसाठी असल्याचं मत सराफा असोसिएशन कडून व्यक्त केलं जात आहे। त्यांच्याशी संवाद साधलाय आमचे लोकशाहीचे प्रतिनिधी सुमित देशमुख यांनी। जळगाव जिल्ह्यामध्ये सोने व्यापारी असतील किंवा सोने व्यावसायिक असतील यांच्यावरती काय परिणाम होणार, यांना कुठल्या संकटांना सामोरं जावं लागणार, या गोष्टीकरिता आपण बातचीत करणार आहोत। दादा, काय सांगणार? पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आवाहन केलेलं आहे की सोने खरेदी करू नका एका वर्षासाठी। या आवाहनानंतर आपल्या सराफा व्यावसायिकावर काय परिणाम होणार आहे? आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जे आवाहन केलेलं आहे की सोनं खरेदी करू नका, हे राष्ट्रहितासाठी देशहितासाठी आवाहन केलेलं आहे। आणि या आव्हानाने खूप मोठा काही फरक सराफ व्यावसायिक दुकानदार असो, कारागीर असो, सुवर्णकार बांधव असो, त्यांच्यावर खूप मोठा काही फरक पडणार नाही। कारण त्यांचं जे आव्हान आहे त्याचा गैरअर्थ निघतो आहे। फक्त त्यांचं आव्हान आहे ते गुंतवणूकदारांसाठी आहे, ना की 1 ग्राम 2 ग्राम 5 ग्राम 10 ग्राम लहान मणिमंगळसूत्र घेऊन लग्न करणारे किंवा लहान मूल बाळ घरी जन्माला आलेलं आहे त्याला 1 ग्राम 2 ग्राम 5 ग्रामची चैन अंगठी द्यायची आहे छोटी, त्यांच्यासाठी आव्हानच नाही आहे। सर्वसाधारण लोकांसाठी आव्हान नाही आहे। हे जे आव्हान आहे की खूप मोठ्या प्रमाणात सोन्याची साठवणूक करणारे जे इन्व्हेस्टर्स आहे त्यांच्यासाठी आव्हान आहे असं आम्ही बघतो। आगामी काळात या आव्हानामुळे कुठे सोन्याच्या चांदीच्या दरामध्ये घसरण होणार असं वाटते? होऊ शकते, कारण की साठेबाजांनी गुंतवणूकदारांनी याच्यावर साठेबाजी केली नाही, गुंतवणूक केली नाही, तर होऊ शकतं की याच्यावर भाव कमी होण्याची शक्यता आहे। सोने व चांदीच्या दरामध्ये वाढ होणार नाही, निश्चितच घसरण होईल असं देखील ये सराफा असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी आपलं मत या ठिकाणी व्यक्त केलं आहे। सुमित देशमुख, लोकशाही मराठी, जळगाव। तर राष्ट्रीय अध्यक्षा म्हणून वहिनींचा हा पहिलाच रायगड दौरा आहे। आम्ही वहिनींना उपमुख्यमंत्री म्हणून बोलवलंय। पुढच्या काळात निधी मिळवण्यात आम्ही यशस्वी राहू अशी प्रतिक्रिया सुनेत्रा पवारांच्या रायगड दौऱ्यावर सुनील तटकर यांनी दिली। पहिल्यांदाच त्या येत आहेत, एकतर दादा गेल्याच्या नंतर येत आहेत, उपमुख्यमंत्री म्हणून येत आहेत, म्हणून तमाम रायगडचे आमचे सगळे सहकारी वहिनींच्या स्वागताच्या निमित्ताने सज्ज झालेले आहेत। मला विश्वास आहे की पुढच्या कालावधीमध्ये सुद्धा वहिनींच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रातल्या महायुतीच्या सरकारकडून विशेष करून राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी, मुख्यमंत्री एकनाथराव शिंदेसाहेब, वहिनी यांच्या माध्यमातून अधिक गती मिळवण्यामध्ये, निधी मिळवण्यामध्ये नामदार आदिती यशस्वी होईल। तर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काल जनतेला केलेल्या आवाहनात वर्षभर सोनं खरेदी करणं टाळा असं सांगितलं होतं। त्याच पार्श्वभूमीवर मुंबईतील प्रसिद्ध असणाऱ्या दागिना बाजार गल्लीतील सोने व्यापाऱ्यांची नेमकी काय प्रतिक्रिया आहे हे जाणून घेतलंय लोकशाहीच्या प्रतिनिधी भाग्यश्री प्रधान आचार्य यांनी। आपण जाणून घेऊया त्यांच्या व्यवसायावर नेमका किती परिणाम होणार आहे, कशा पद्धतीने तुम्ही या त्यांच्या स्टेटमेंटकडे बघता, किती परिणाम होऊ शकतो तुमच्या व्यवसायावर? हा परिणाम कसा आहे, आपल्याला सरकारला सपोर्ट करायचं, त्यासाठी आम्ही कस्टमरला अपील करू की बुलियन घ्या, सोना घ्या, पण लग्नासाठी घ्या, फक्त इन्व्हेस्टमेंट करू नका ह्याच्यात, तरी कधीतरी काय फायदा होणार सरकारला। बस एवढं, सरकारने काय सोना तुमच्याकडे मागितला नाही काय सोनं आम्हाला द्या आणि आम्ही हे करू, तसा असं काहीतरी कस्टमर येतात। आता बघा कस्टमर आलेले आहेत शॉपमध्ये आणि घेतात, दागिने घेतात। आम जनतेला लई त्रास होणार, महागाई वाढणार आणि ते चांगलं नाही।
नक्कीच, पण आज सोन्याचा दर काय आहे? किती रुपयाने इतक्या 6 महिन्यात किती रुपयांनी कसा वाढत गेलाय? सोन्याचं दाम जे आपण बघितलं मगाशी 2-3 वर्षांनी 4 पट वाढलं आहे. तर आणखीन आमची अपेक्षा आहे की आणखीन वाढत जाईल. ते जिओपॉलिटिकल सिच्युएशन काय बरोबर झाली नाही तर आणखीन वाढणार अशी आमची अपेक्षा आहे. म्हणून ते मोदी साहेबांनी जी रिक्वेस्ट केली आहे ते सिच्युएशन बघताना बरोबर रिक्वेस्ट आहे. नुकसान होणं त्या लोकांची परिस्थिती आत्ता पण व्यवस्थित नाही आहे, वाईट आहे. आणि असं जे अनुषंगान पंतप्रधानांनी केलं आहे त्याच्यात त्यांना लई बरंच मार पडणार. आमची ज्वेलर कम्युनिटीला मार पडणार. तर आम्ही काही असोसिएशन मिळून पंतप्रधानाला भेटू, त्याचं काय पर्याय काढू, काय सोल्युशन काढू. व्हिडिओ जर्नालिस्ट निकेशसह मी भाग्यश्री प्रधान, आचार्य, लोकशाही मराठी, मुंबई. वळत पुढल्या बातमीकडे. 2 तरुणांना पोलिसांकडून अमानुष मारहाण झाल्याचा आरोप आहे. नदीवर मोटर दुरुस्तीसाठी गेलेल्या या दोघांना मारहाण केल्याचा आरोप आहे. एकाची प्रकृती गंभीर आहे तर मारहाणीचा दावा मात्र पोलिसांनी खोडून काढलाय. सांगलीतील ईश्वरपूर जवळील ही घटना आहे. 4 पोलीस आले आणि न विचारपूस करता आम्हाला मारायला लागले. आम्ही विचारतोय का मारताय तर काय त्यांनी अजिबात काय सांगितलं नाही किंवा काय केलं नाही. रस्त्याने फरफडत नेलं, पूर्ण पायाला जखम झाली. त्याच्यावरती आम्ही गुन्हा दाखल केला पण ते काही पोलीस स्टेशनमध्ये घेणं झाले. गुन्हा दाखल करून ते म्हणतात की माफी मागतो आम्ही. तर बीड जिल्ह्यातील बर्दापूर शिवारात आग लागली आहे. आगीत जनावरांच्या चाऱ्यासह साहित्य जळून खाक झालंय. शेतकऱ्याचं आर्थिक नुकसान झालंय. फळाचे झाडं आणि वायर एक 500 फुटाचं असं सर्व नुकसान झालं. आणि उद्या जनावरं माझे खायला एक पिंडी सुद्धा नाही त्यांना. खास कडबा जनावरांसाठी ठेवला होता मी. MSCBची तार माझ्या शेतातून गेलेली आहे. ती अशी झोळ आहे सगळं. एकूण एकाला चिटकून ठिणगी पडली खाली आणि ती सगळी माझ्या शेतात पांगून सगळी जाळ लागून मोठं आर्थिक नुकसान झालेलं आहे. उद्या माझ्या जनावराला एक पिंडी नाही कडबा टाकायला. जनावरे 10 ते 12 आहेत. काय करावं मला कळत नाही. मला न्याय मिळावा हीच अपेक्षा. तर मोदींच्या आवाहनानंतर सांस्कृतिक कार्य विभागाने प्रतिसाद दिलाय. कान्स फिल्म फेस्टिवलला सांस्कृतिक कार्य मंत्र्यांसोबतच विभागाचे अधिकारी जाणार नाहीयेत. सोबतच सांस्कृतिक कार्य मंत्री आणि सचिवांकडून EV वाहनांचा वापर केला जाणार आहे. सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलारांनी ही घोषणा केली आहे. मी तर या ठिकाणी आज सांगतोय की आमच्या विभागाकडून त्या ठिकाणी कान फिल्म फेस्टिवलला जाणाऱ्या सर्व अधिकारी माझ्यासहित सगळ्यांनी जाऊ नये हा निर्णय आम्ही घेतला आहे. बरोबरीने आमचे सचिव किरण कुलकर्णी यांच्याशी सकाळी मी चर्चा केली आहे. आमचे अधिकारी ज्या वाहनांचा वापर करतात त्यामध्ये EV वाहनं असतील तर त्याचाच वापर करावा. आणि आजपासून पुढे, कारण आज लागलेल्या बैठका आमच्या आहेत, उद्यापासून बहुतांश बैठका यासुद्धा ऑनलाईन किंवा व्हर्च्युअल या पद्धतीने करण्याचा आम्ही निर्णय केला आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.